नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो. तर अरुणाची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि चांगला सपोर्ट करताय त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर आपल्याला आज लहान मुलांपासून तर अगदी वृद्धापर्यंत म्हणायला काही हरकत नाही. तर सगळ्यांच्या आवडीची अशी पाणीपुरी करायची बघा. मस्त अशी पाणीपुरी करू आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी बघा. कारण आपल्याला झटपट झटपट बनवायला अगदी वेळ नसतो एवढा, त्यामुळं आपण अगदी थोड्या वेळात आणि चांगल्या म्हणजे घरच्याच साहित्यात आपल्याला पाणीपुरी बनवायची. तर चला आपण पाणीपुरी बनवायला घेऊयात आणि त्याला काय काय साहित्य लागते ते पण बघूयात. आपल्याला बघा पाणीपुरीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर इथे मी 1 पाव पिवळा वाटाणा घेतलाय आणि तो कमीत कमी 4 ते 5 तास भिजत ठेवला होता बघा. आणि आपल्याला इथं गोड पाणी बनवण्यासाठी अ, गूळ लागणार आहे आणि चिंच, जिरेपूड, जिरा भाजून घ्यायचं आपल्याला आणि लाल तिखट. इथं तिखट पाणी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतली मी भरपूर अशी, पुदिना घेतलाय, पाणीपुरी मसाला आहे, काळं मीठ आहे, मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही, आल्याचा 1 तुकडा आणि 2 लिंब आणि बघा कैरी आपण त्यात घालणार आहोत. खूप भारी फ्लेवर येतो कैरीनी. तर प्रथम आपण वाटाणा कुकरला लावून घेऊयात कारण त्याला शिजायला खूप वेळ लागतो. तर इथे बघा आपण वाटाणा कुकरला लावणार आहोत आणि मी भरपूर असं पाणी ठेवलंय बघा. भरपूर पाणी ठेवले, 2 कांड्यापर्यंत जास्त पाणी ठेवले कारण वाटाण्याला शिजायला वेळ लागतो आणि आपल्याला 9 ते 10 शिट्ट्या काढायच्यात. त्यात फक्त आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची आणि आता आपण 9 ते 10 शिट्ट्या करून घेऊ, तोपर्यंत बाकीची तयारी करू. तर इथे बघा मी कोथिंबीर धुवून घेतली आहे. कोथिंबीर, पुदिना धुवून घेतलंय, कैरीचे बारीक तुकडे केलेत. तर हे सगळं वाटण आपण मिक्सरमधून घेऊया. ते आलं पण सोलून घेतलंय मी कारण आपल्याला एक 4-5 मेंबरसाठीच बनवायचे आणि उन्हाळा आहे त्यामुळं मी आलं जरा कमीच वापरलंय. तुम्हाला अजून यामध्ये काळी मिरी ॲड करायची असली तर तुम्ही करू शकता कारण उन्हाळ्यामुळं मी काळी मिरी ॲड नाही केलेली, गरम असते ती. हे आपण सगळं वाटण एकत्र वाटून घेऊयात आता. तर इथे बघा आपलं वाटण पूर्ण आपण वाटून घेतलंय. आपलं हे तिखट पाण्याचं आहे आणि ते आता आपल्याला, माझ्याकडे इथं पुरण शिजवायची चाळणी आहे, मी त्या चाळणीमध्ये असं गाळून घेणार आहे. तर इथे बघा आपलं तिखट पाणी तयार झालंय. आता त्यामध्ये आपण लिंबू मोठा असेल तर एकच टाका. मी इथे छोटी छोटी लिंब आहे त्यामुळं 2 टाकते. तुम्हाला आंबट आवडत नसेल तर थोडं लिंबू पिळलं तरी चालेल कारण आपण कैरी पण घातलेली आहे त्यात आणि कैरीने बघा मस्त असा फ्लेवर येतो पाणीपुरीला. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कैरी टाकल्यावर आपली पाणीपुरी कशी होते ते. तर इथं बघा आपण लिंबू पिळून घेतले. आता आपण त्यात थोडासा पाणीपुरी मसाला टाकू. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला मीठ वगैरे टाका. मी थोडाच मसाला टाकलाय बघा आणि इथे आपण टाकू काळं मीठ, एक अर्धा चमचाच टाकले आणि चांगलं मिक्स करूयात आता. तर इथे बघा मी आपल्याला गोड पाणी बनवण्यासाठी 1 पाव गूळ घेतलाय बघा. 6-7 मेंबर आहेत तर 1 पाव गूळ घेतलाय आणि चिंच अगदी 100 ग्रॅम घेतलेली आहे. तर ह्याला आपल्याला आता पाण्यात टाकून उकळून घ्यायचंय चांगलं आणि नंतर गाळून घ्यायचंय थोडंसं. तर इथे बघा मी पाणी घेतलंय पातेल्यात. आपण त्यामध्ये गूळ आणि चिंच ऍड करू आणि चांगलं उकळून घेऊयात त्याला आणि तोपर्यंत जिरं भाजून घेऊ. तर मी इथं जिरं थोडं जास्तीचं घेतलंय. आपल्याला एवढं नाही टाकायचं पण मिक्सरमध्ये बारीक व्हायचं नाही म्हणून थोडं जास्त घेतलंय मी. आपल्याला चांगलं खरपूस जिरं भाजून घ्यायचंय आणि त्याची पावडर करून घ्यायची. इथे बघा आपलं जिरं पण भाजतंय. इकडे साईड बाय साईड आपण कुकर पण लावलेला आहे पिवळ्या वाटाण्याचा आणि आपलं गोड पाणी पण गूळ आणि चिंच उकळतीये म्हणजे आपली झटपट रेसिपी झटपट होईल बघा.
तर इथे बघा आपलं पाणीपुरीचं गोड पाणी तयार झालंय. गोड आणि चिंच आपली खूप अशी उकळलेली आहे. आता आपण ते चाळणीमध्ये बघा आपण हे पावभाजीच्या मॅशरनी चिंच अशी पूर्ण मॅश करून घेऊ. तर इथे बघा आपलं पाणीपुरीचं गोड पाणी तयार झालंय. त्यात आपण नॉर्मली मिरची टाकणार आहे. अगदी जास्त नाही बघा, इथे अगदी थोडीशी मिरची टाकली आहे मी. आणि किंचित पाणीपुरी मसाला टाकलाय बघा. आणि आपण टाकूयात जिरा पावडर, थोडी जास्त टाकायची आपल्याला. तर इथे झालंय आपलं गोड पाणी तयार. इथे बघा मस्त आपण थंड पाणी म्हणजे केलंय. तिखट पाणी हे गोड पाणी बघा. शेव, बुंदी आणि इथे रगडा चमचमीत असा ताव मारू आपण बघा. तर इथे मी बघा प्लेट तयार केली. आता छान अशी प्लेट तयार केली मी. तर आपण त्यात आता सगळं साहित्य भरूयात आणि मस्त खाऊन बघा. आपण आता पाणीपुरी खाऊन बघूयात. तुम्हाला खाऊन दाखवते बघा कशी झाली ते. मस्त झाली असेल. एक नंबर, खूपच भारी. बाहेर गाड्यावरच्या पाणीपुरीपेक्षा घरची पाणीपुरी आपली नक्कीच भारी झाली आहे. सुपर. तर बघा ही पाणीपुरीची रेसिपी आपल्याला कशी वाटली नक्की ट्राय करा. एकदम साधी सोपी आहे, झटपट होणारी आहे. तर बघा बाहेरची पाणीपुरी कशी बनवतात कशी नाही आपल्याला काही माहित नसतं. बऱ्याच वेळा बातम्यांना याला येतं बघा की इथलं पाणी वापरलं, हे वापरतात, ते वापरतात, असं काहीतरी कंप्लेंट असतात. तर त्यासाठी बाहेरची पाणीपुरी खाण्यापेक्षा 30 रुपये 50 रुपये बाहेर प्लेट असते बघा, जशी घेऊ आपण तशी. त्याच्यापेक्षा घरी करा आणि सगळ्या कुटुंबाने बसून भरपूर पाणीपुरी खा. हेल्दी असते खूप आपली घरची पाणीपुरी. आपण अगदी मनापासून बनवतो, त्यात आपला आशीर्वाद पण असतो. आणि आपल्या घरच्यांना पण म्हणजे सगळ्यांनी बसून खायला खूप भारी वाटतं बघा. तर अशी आपली पाणीपुरी तुम्ही बनवा आणि कशी वाटली आपली पाणीपुरीची रेसिपी मला नक्की कळवा कमेंट करून. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.